पेट्रोलची बाटली घेऊन गेलो होतो पार्टी कार्यालयामध्ये. बापरे. काय आणि चव्हाण साहेब तर आम्हाला भेटायला तयारच नव्हते. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आज भावना मी दिसतात. मी काय होते मॅक्झिमम तुम्हाला सांगतो 2 तास झालं रडते. हम्म. कमीत कमी मॅक्झिमम मीच नाही, माझ्या पक्षातली हर कार्यकर्ती लढते. कारण का पक्षाने हा अन्याय केलाच नाही पाहिजे. आमच्या पक्षश्रेष्ठीने वरून जरी म्हणले असते की यांना जरी दिले असते, पण काय कुठून म्हणत काय आम्हाला वाटलं होतं मान्य आमचे संजय भाऊ असतील, त्याच्यानंतर आमचे आमचे मान्य खासदार गोपछडे साहेब असतील, वाटलं होतं की आम्हाला त्यांनी आमच्यावर अन्याय करणार नाहीत, पण सगळ्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे. आज आमच्या प्रत्येक कार्यकर्ता आहे, आज ज्यांना घर सोडायची इच्छा नव्हती, ज्यांनी आज आपलं घर समजलं होतं भारतीय जनता पार्टीला, त्या लोकांना घर सोडून जावं लागलं. ते पण दुःख फार मोठं आहे. कोणीही घर आपलं स्वतःच सोडून, तुम्हाला सांगतो एखाद्यावर जर वेळ आली की बाबा त्यांना सांगितलं की मी एवढं सुंदर घर बांधलेलं आहे, तुला कर्ज झाले, तुला विकावं लागणार, त्या माणसाला काय वाटणार आहे? त्याला वाटेल की आता मी आत्महत्या करेन, मी आता येईल मला पण आत्महत्या. काल मला इमानदारीने खरं सांगतो, मी स्वतः 1 लिटर पेट्रोलची बाटली घेऊन गेलो होतो पार्टी कार्यालयामध्ये. बापरे. काय आणि चव्हाण साहेब तर आम्हाला भेटायला तयारच नव्हते. अचानक असं झालं की मग आम्हाला भाऊ असतील, आमचे प्रेम भाऊ झाले, ते सगळ्यांनी सांगितलं ताईंना भेटावं लागत तुम्हाला.